रामराज्य निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला भ्रष्टाचाराच्या छोट्या मुद्द्यावरती कॉम्प्रोमाइज करावं लागतंय अशी कबुली किरीट सोमय्या यांनी पुढारी न्यूजवरती ओपन फोरम या कार्यक्रमामध्ये दिली। नवीन वर्षामध्ये सोमय्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राजकारणामध्ये खळबळ माजली आहे। बघूयात। किरीट सोमय्या यांचा पुढारी न्यूजवर मोठा गौप्यस्फोट। मोठ्या भाजपला छोट्या तडजोडी कराव्या लागतात। घोटाळेबाजांविरोधात भाजपमुळे गप्प राहावं लागतं। किती भारत राम राज्य आणायचं आहे आणि ते करताना जर मोदीजी दिल्लीने काही निर्णय घेतले की आपल्याला ते प्राप्त करायचं, आपल्याला 370 काढायचं आहे, आपल्याला राम जन्मभूमीवर राम मंदिर बनवायचं, उभं करायचं आहे, आपल्याला अंग्रेजाचे गुलामीतून मुक्त व्हायचं आहे, ते कायदे बदलायचे आहेत, तर त्यासाठी त्यांना असं वाटत असेल की भ्रष्टाचार मुक्त भारत करायचं असेल, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचं असेल तर थोडे थोडे छोटे छोटे कॉम्प्रोमाइज करावे लागणार, किंवा इथे आल्यानंतर कुठलाही भ्रष्टाचार चालणार नाही, सहन केला जाणार नाही। मोदीजी किंवा दिल्लीने असा निर्णय घेतला की थोडं कॉम्प्रोमाइज करून पुढे जाऊया, तर मी जसं आपल्याला सांगितलं, मी कमळचा सैनिक आहे, भारत मातेचा सैनिक आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। माझ्यापेक्षा त्यांच्यावर जबाबदारी मोठी आहे, ते मोठे आहेत, त्यांना जास्त समजते, म्हणून त्यांनी जर मला सांगितलं। पण एक गोष्ट पुन्हा एकदा सांगतो, मला कुठलीही तक्रार मागे घेण्यासाठी आजपर्यंत सांगण्यात आलेलं नाही। आता त्यानंतर त्यातले काही हिते आले असतील आणि जर हिते परत गोंधळ करायचा प्रयत्न केला तर ते मोदीजींना मान्य नाही, हेही मी स्पष्ट करतो। हातात हातोडा घेऊन विरोधी पक्षातील नेत्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढणाऱ्या किरीट सोमय्यांनी त्यांच्या मनातली खदखद अशी व्यक्त केली आहे। भल्या भल्या नेत्यांची झोप उडवणाऱ्या आणि त्यांना जेलबारी घडवणाऱ्या किरीट सोमय्यांच्या मनातली खंत व्यक्त झाली आहे। ज्या नेत्यांवर आरोप केले तेच नेते आता भाजप सोबत आल्यानं होणारी अडचण त्यांनी रोखठोक मांडली आहे। राम राज्याची निर्मिती करताना भ्रष्टाचार मुक्त भारत या संकल्पनेत काही छोट्या तडजोडी कराव्या लागतात असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच आपलं रिपोर्टिंग आहे हे सांगतानाच या तडजोडीत कुणाही विरुद्धची तक्रार मागे घ्यावी लागली नाही अशी सारवासारव सोमय्या करतायत। सोमय्यांच्या या गौप्यस्फोटानंतर विरोधकांनी भाजपला लक्ष केलंय। रावणांना सोबत घेऊन रामराज्य कसं स्थापन करणार असा प्रश्न त्यांना विरोधक विचारतायत। सोमय्या यांना पक्षात पद न मिळाल्यानं सोमय्यांची तळमळ बाहेर पडत असल्याचं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। या मुलाखतीमध्ये सोमय्यांची तळमळ ही आपल्याला कुठलं तरी पद नाही मिळालं ही तळमळ आहे। सोमय्यांना माहिती होतं की आपण या सगळ्या भाजपने जी स्क्रिप्ट दिली त्या स्क्रिप्ट प्रमाणे ते कामकाज गेले 7-8 वर्ष करतायत, परंतु आता शेवट काय होईल स्क्रिप्टचा, तर त्यांना आता पद मिळालं नाही। अनेक लोकांना राज्यसभा मिळाल्यात, अनेक या ठिकाणी खासदारकीचे उमेदवार आता भाजप हळूहळू जाहीर करतंय आणि त्यामध्ये त्यांना कुठेतरी वाव नाही, म्हणून त्यांची आता उद्गीर ही दिसून आलेली आहे। नाही, ते जे बोलले की आम्हाला मोठं होण्यासाठी काही तडजोडी करावे लागतात, खरं आहे की त्यांना तडजोडी करावी लागतात। दुसरीकडे प्रभू रामचंद्रचं रामराज्य आणू म्हणतात आणि मागच्या दारातून मात्र घरामध्ये रावण घुसवतात, तर हे रामराज्य येईल कसं? आरोप करायचे दुसऱ्यावर, आणि भारतीय जनता पक्ष सुद्धा अखंड भ्रष्टाचारामध्ये बुडालेला पक्ष आहे, अखंड। ते अस्वस्थपणे बोलत आहेत, कारण यांनी पुढच्या दारातून आरोप करायचा आणि मागच्या दारातून मात्र आरोप केलेले त्याच घरात प्रवेश करायचा। चुल्हा एक ही आहे, खाने वाले सब मिलकर खा रहे। बरं झालं हा घरचा एहर त्यांनी दिला भारतीय जनता पार्टीला, तो काय नव्या नेत्यांना म्हणून हिंमत असेल तर माननीय पंतप्रधानांनी 75,000 कोटीचा जो सिंचन घोटाळा झाला तो त्यांनी जाहीर केला, त्यावर तुम्ही मुख गिळून का गप्प बसलात? आणि ज्यांच्यावर आरोप केला त्यांना भाजपने घेतलं, लॉटरीतनं साफ केलं, राज्याचं उपमुख्यमंत्री केलं। तेव्हा त्यांच्या वक्तव्यावर काय भाष्य करावं, कारण यांना आता त्यांचाच पक्ष गंभीर घेत नाही असं विचारलं, याचा त्याचा अर्थ आहे।
राज्यातल्या महायुती सरकारमध्ये सुद्धा घोटाळ्यांचे प्रयत्न सुरू असल्याचं किरीट सोमय्यांचं म्हणणं आहे. फक्त इकडे आलेले नाही, इकडचे पण काही लोकांना बिघडवण्याचा प्रयत्न हे कॉन्ट्रॅक्टर करत असतात, लॉबिस्ट करत असतात. मला जसं कळते की त्यांनी हा भाजप नेत्यांना दंडवण्याचा प्रयत्न करतात, त्या नेत्यांना हात जोडून मी विनंती करत असतो की भाऊ प्लीज माझ्या कामात मध्ये येऊ नको. ज्या क्षणी मला मोदीजी किंवा केंद्रातलं नेतृत्व किंवा देवेंद्र फडणवीस सांगणार गप्प बसा, मी चिकटपट्टी लावणार आणि भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख म्हणून कायम काम करणार. पण तोपर्यंत माझ्यावर जबाबदारी दिली आहे. गरिबांच्या नावाने लूटमार करणारा हे उद्धव ठाकरेंना सोडणार नाही, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरला सोडणार नाही. उद्धव ठाकरे धारावीसाठी झेंडा हातात घेऊन निघाले ना, मग उद्धव ठाकरे साहेब 20,000 कोटीचा PAP घोटाळा म्हणजे काय? तो धारावी घोटाळ्याचा बाप आहे. त्यात पैसे पण आले तुमच्याकडच्या लोकांच्या खिशात. किरीट सोमय्यांनी तो 20,000 कोटीची तुमची वरची कमाई बंद केली म्हणून आता तुम्ही धारावीत झेंडा घेऊन उतरलात. परंतु मोदी सरकार हे सोडणार नाही. हे आहे ना, महाराष्ट्रात कित्येक वर्षापासून सुरू झालेले आहेत. आमदार स्वतःच्या नावाने स्वतःच्या परिवाराच्या कंपन्या मंत्री पण उघडतात आणि कॉन्ट्रॅक्ट घेतात. माझी अपेक्षा अशी आहे की शिंदे फडणवीस सरकार असताना आता अजित पवार आले त्यात, तर पूर्वी काय केलं, त्याचे भ्रष्टाचार काढले, त्याच्यावर चौकशी ज्युडिशरी प्रोसेस सुरू आहे. पण या लोकांनी आता नवीन सरकार आल्यानंतर काय स्वतःची आचारसंहिता तयार केली पाहिजे. आमदार एक असो की अनेक असो की खासदार असो. मला तुमचा पत्रकारांनी प्रश्न विचारला होता, तुमच्या रिपोर्टरनी, त्यावेळी मी जाहीर पत्रकार परिषदेत ते उत्तर दिलं. माझ्या समोर नाव आलं, ते फक्त एक नाव कशाला, कोणीही असो, ही आचारसंहिता पाळली पाहिजे असे माझं स्पष्टपणे आपल्या फोरमद्वारा देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना, अजित पवारांना नम्र विनंती. भाजप आणि महायुतीला घरचा आहेर देणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या या गौप्यस्फोटावर शिंदे गटाच्या नेत्यांनी सावध प्रतिक्रिया दिल्या. सोमय्याची काल मुलाखत मी सुद्धा पाहिलेली आहे, परंतु सोमय्याने बोलताना त्यांचा रोख सर्वस्व त्यांच्या पक्षाच्या नेत्यांकडे, काही नेत्यांकडे होता. त्यावर आता त्या नेत्यांनी त्याचं उत्तर द्यायचं आहे. त्या उत्तर द्यायला आम्ही बांधील नाहीत. आम्ही जे काही केलं आहे, आम्ही जो काही उठाव केला, त्यामुळं भाजप सत्तेत आली हे त्यांना नाकारून चालणार नाही. हे सरकार घोटाळा करण्यासाठी नाही, हे सरकार लोकांच्या कामासाठी आहे आणि त्यांचे काम हे जनतेपर्यंत पोहोचले पाहिजे, हेच प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आणि जो कुणी असं जर घोटाळे करत असेल, त्यांच्या जर लक्षात येत असेल, त्यांनी त्या पक्षाच्या नेत्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करावी, गंभीरपणे त्याची दखल घेतली जाईल. त्यांच्या रडारवर जे असतील ते असतील. आम्ही जर काही चूक नसेल केलं तर आम्ही घाबरायचं का? जे चूक केले असेल ते घाबरतील. आमचं काम आहे हे गोरगरीब जनतेची सेवा करण्याचं काम आहे. आम्ही मनापासून काम करतो आणि मला वाटतंय की तुम्ही जर प्रामाणिकपणे जर काम करत असाल आणि आई आहे महालक्ष्मीचा जर तुम्हाला आशीर्वाद असेल तर मला वाटतं काळजी करायचं कारण नाही. दुसरीकडे भाजपचे नेते सुद्धा किरीट सोमय्यांच्या प्रकरणात बोलण्यास उत्सुक नसल्याचं दिसतंय. नाही ठीक आहे, मग त्यांच्यावर काही भाष्य करायचं नाही, तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या. सत्तेच्या तडजोडीसाठी भ्रष्टाचार मुक्त भारत घोषणेला भाजपकडनं मुरड घालण्यात येते का, असा प्रश्न त्या निमित्तानं आता उपस्थित होतोय. ज्या शिंदेंच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप सोमय्यांनी केले, त्या नेत्यांना सत्ताधाऱ्यांमध्ये पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हिवाळी अधिवेशनात नवाब मलिकांवरून असाच वादंग उभा राहिला होता. त्यातच आता सोमय्यांनी ही खदखद व्यक्त केली आहे. गेल्या काही काळापासून शांत असणारे सोमय्या या निमित्तानं पुन्हा चर्चेत आलेत. आता भाजप पक्षश्रेष्ठी त्यांच्या या खदखदीची दखल घेणार का, हा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.